हे दिसतंय का रे सगळ्यांना प्रॉपरली? हो सर. ठीक. हे प्रोजेक्टल मोशन आहे. आपण जरा प्रॉपरली समजून घ्यायचं याला काय आहे, कसं आहे वगैरे ह्या गोष्टी. मी काय करू शकतो, समजा एक मिनिट, मी माझी इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी ठरवतो. समजा किती ठरवतो, किती घेऊया रे? काल किती घेतली होती? 20 घेतली होती ना आपण अप्रॉक्सिमेटली. हो सर. अँगल किती घेतला होता? लेट्स से 45. ठीक आहे. आता याला सेट झालंय. 45 डिग्रीला दोन्ही कंपाऊंड सेम असतात, माहिती आहे तुम्हाला, टॅन थिटा 1 असल्यामुळे. हो सर. ओके. येस सर. आता काय होणार, तुम्ही जसं पुढं पुढं जात राहील हे असं हवेत जाऊन असं पडणार. कळते का सगळ्यांना काय होते नेमकं हे? हो सर. ओके. हो सर. आणि किती लांब गेलं रे? 40. येते का सगळ्यांना लक्षात? आहे बघा जरा. हो सर. हा जो होरिझॉन्टल डिस्टन्स कव्हर केला ती काय रेंज आहे आणि ही काय मॅक्झिमम हाईट आहे. मग तुम्ही जर व्यवस्थित बघितलं इथं, एकदम जेव्हा मी फेकलं होतं त्याला त्यावेळी होरिझॉन्टल माझा कंपाऊंड हा आडवा ॲरो आहे बघा, आणि हा व्हर्टिकल कंपाऊंड म्हणजे व्हर्टिकल ॲरो. तो असा वर जाईल तसं हा आडवा ॲरोला काही चेंज होते का बघा, फक्त होरिझॉन्टल ॲरोकडे बघा. सगळ्यात टॉप मोस्टला गेल्यावर सर तुमची स्क्रीन दिसत नाहीये का दिसतीये? सर तुमची स्क्रीन फ्रीज झाली आहे. हा सर. सर दिसते. सर दिसते पण काय मुवमेंट नाही. आता सांगा दिसतीये का पोरांनो? दिसते सर. हो सर सर दिसते. स्क्रीन दिसते पण काय मुवमेंट दिसत हे दिसत नाही. हे होतंय ते सांगा. नाही. हे मोशन दिसतंय होतंय दिसतंय सर. तुम्हाला? 70. अरे जास्त पुढे गेलं. एक मिनिट. सर मला 70 पॉईंट थांब जरा एक मिनिट. आता सांग दिसतंय का? हो सर, आता दिसते. हे दिसतंय का हवेत उडताना हे बॉल? 45 डिग्री. हा सर आता दिसतोय. बघा रे पोरांनो, व्यवस्थित काय करा, पहिल्यांदा होरिझॉन्टल कंपाऊंड कडे लक्ष द्या. त्याची लेंथ बदलणार नाही कारण त्याला अफेक्ट करणारा ग्रॅव्हिटी नाहीच आहे. हे लक्षात येते का बघा तुम्हाला? फक्त होरिझॉन्टल कंपाऊंड कडे लक्ष द्या. तुम्हाला नाही कळालं? काल काय डिस्कस केलं माहिती आहे का नाही तुम्हाला? हो सर. हा जो हो सर. व्हीएक्स त्याला कोणी हात लावू शकत नाही. तो जसा आहे तसाच राहतो बघा. तो लक्षात येते ॲड. आणि तुमचा व्हर्टिकल कंपाऊंड म्हणजे कोण व्हीवाय, तो बघा वर जाईल तसा कमी कमी होत गेला आणि एकदम झिरो म्हणला बघा टॉप मोस्ट पॉईंटला. बरोबर का? हो हो सर. सर. ओके. आणि हो, सर. परत खाली येईल तसा तो वाढत 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 खाली आलाय बघा, आणि तो असं झालाय. सगळ्यांना समजलंय एक्झॅक्टली काय नाही? हो सर. हो सर. हो सर. तुम्ही यातला अँगल जसा बदलाल त्याप्रमाणे काय होतंय, त्याचा रेंज वगैरे ह्या गोष्टी बदलत जातात. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आता हा 3 सेकंद नंतर इथं पडणार. याची मॅक्झिमम हाईट कमी झाली, रेंज आहे त्याच्यापेक्षा कमी झाली. बेसिक आलंय का लक्षात तुम्हाला काय आहे नेमकं हे? बोला. हो सर. हो सर. हे असं निघाले असं त्याला म्हणायचं ते हवेत कम्प्लिटली. आपण याचा ॲनालिसिस करू 1 by 1. पहिल्यांदा बेसिक गोष्टी तुम्हाला व्हिज्युअलाइज झाले नाही सगळ्यांना? हो सर. हो सर. ओके. हो सर. मग एखाद्या हाईट वरून जर फेकलं समजा याला, ओके, एक मिनिट. नाही दाखवता येत नाही कदाचित. असं जर समजा वर उचलून फेकलं तर त्याप्रमाणे पडणार ना तो. आलंय का लक्षात बघा? हो सर. हवेत हो सर. हो सर. खाली जाईल तो. अशा भरपूर गोष्टी आहेत या की तुम्हाला लक्षात येते. फक्त त्यासाठी मी सिम्युलेशन दाखवलं. तुम्ही स्वतः सुद्धा याच्यावर वर्क करू शकता. हे तुम्हाला लिंक वगैरे पाठवता द्यायची. खेळत नाही बसायचं, समजून घ्यायचं फक्त काय नेमकं आहे. ओके, ठीक आहे. मग हे समजलंय काल मी जे काय सांगितलं ते सगळ्यांना? फॉर्म्युले वगैरे कुठून आले, काय आले? हो सर. लिहा. हा सर. नेक्स्ट पॉईंट लिहा, स्पेशल कंडिशन्स. प्रोजेक्टल मोशन 2 म्हणजे आजचं, ते घेण्यासाठी मी सेपरेट शीट घेतली. आणि हे जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. स्पेशल केसेस म्हणा किंवा कंडिशन्स म्हणा. ओके. आता मी याला नो पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये घेणार आहे. तुम्ही लॉजिक समजून घ्यायचं प्रॉपरली, काय सुरू आहे, कसं आहे सुरू आहे. ठीक आहे. तुम्ही जर पहिल्यांदा बघितला समजा
ह्याच्यामध्ये पहिला पॉईंट घेतो मी, मॅक्झिमम व्हॅल्यूज. आता एक सांगा मला, सगळ्यांना ह्या मॅक्झिमम व्हॅल्यूज माहिती आहेत का? साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू काय शकते रे? 1 मिनिमम व्हॅल्यू? One. minus Minus 1 Minus. कॉस थिटाची पण तीच कहाणी आहे का? हो सर. साइन 2 थिटाची हो, मॅक्झिमम व्हॅल्यू काय सर. असणार? साइन 2 थिटाची 1. 1 1 का 2? 1 1 One. असले पाहिजे. इथं आत हजार असू दे, लाख असू दे, फरक नाही पडत. साइन आहे म्हटल्यावर किती? 1. आणि ही किती? -1. क्लिअर आहे सगळ्यांना? One. काही डाऊट नाही ना याच्यामध्ये? -1. हो सर ओके. हो सर. हो साइन सर. स्क्वेअर थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू काय शकते? 1 1. आणि One. मिनिमम व्हॅल्यू काय One. शकते? मिनिमम -1 One. Zero. -1. स्क्वेअर मायनस असतो का कधी? Zero. नाही. अरे, तुम्हाला कळले का नाही काय सांगतोय मी ते? हो सर हो सर. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय घेऊया? एच मॅक्स घेऊया. एच मॅक्स चा फॉर्म्युला पाठ झाला तुम्हाला? हो, सर. हो, सर. साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. बरोबर का? हो हो सर. आता सर जर सर. मी u ला सेम ठेवला, समजा u ला फिक्स केला मी, ओके, म्हणजे माझ्याकडे एक तोफ आहे समजा अशी, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल असं अशी काहीतरी तोफ आहे समजा, ही त्याला असं मी ठेवलंय ग्राउंडवर. आता ह्या तोफची पॉवर फिक्स आहे, म्हणजे ही किती 30 मीटर पर सेकंड बॉम्ब फेकू शकते मला माहिती आहे. मी काय करू शकतो, इथे एक मोठा असा हे ठेवला समजा, कोन मापक, प्रोट्रॅक्टर, माहिती आहे का हे असलं काय आयुष्यात? हो सर. ओके, हो सर. ठीक आहे. आणि तो तिथं जोडलाय समजा. आता एवढा मोठा कोन मापक जनरली असतो, पण एवढा मोठा नसतो. मग ह्याला मी समजा किती म्हटलं, ह्याला 0 डिग्री म्हटलं फॉर एक्झाम्पल, आणि ह्याला 90 डिग्री म्हटलं. ही तोफचं जे तोंड आहे ते मी असं इकडं पण करू शकतो, इकडं पण करू शकतो, म्हणजे असं फिरवू शकतो गोलमध्ये असं. मग मला सांगा, एच मॅक्स जर मला हवा असेल तर ह्यात हे फिक्स आहे माझं, लक्षात येते सगळ्यांना? 30 मीटर पर सेकंड. हो सर ग्रॅव्हिटी पण फिक्स आहे. तोफ्याला घेऊन हो तुम्ही सर. मंगळावर जाऊ शकत नाही, अर्थवरच ठेवलंय त्याला. हे सगळं फिक्स आहे. मग तुमचं एच मॅक्स जर बदलली तर कुणामुळे बदलणार आहे? या थिटामुळे बदलेल की नाही? हे सर मग हो सर हो हो सर. सर. साइन स्क्वेअर थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू काय येऊ शकते? 1 1. One. कधी असते? कधी असते? 90. 90 डिग्री तोफेचं तोंड सरळ वर केलं तुम्ही की सगळ्यात हायेस्ट हाईट कव्हर करतं ते. कळलंय सगळ्यांना हे खरंच? हो हो सर सर. हो सर. हो सर. मॅक्झिमम कधी असणार? वेन थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. पण त्या तोफेचा काय उपयोग आहे का रे आपल्याला? 90 डिग्री. नाही. आपण टाकलेला नाही. बॉम्ब आपल्यावरच नाही. पडला, काय करतील? म्हणजे आपण जर समजा जिवंत राहिलो शेवटी, तर आपल्याला काढून टाकतील. कळलं का? पण जिवंत राहणं महत्वाचं आहे. समजलं का सगळ्यांना? नाही काय म्हणतोय मी? बोला. हो सर. दुसरं, हो सर. टाइम पिरियड. टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय रे? 2u sin थिटा बाय g. बरोबर? हो सर. टाइम हो पिरियड, सर. टाइम ऑफ फ्लाइट, सॉरी. हो सर. ह्यात टाइम ऑफ फ्लाइट तुमचा कशावर बदलतोय? साइन थिटावर. साइन थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? 1. ती पण कधी असते? 1 1. 90 डिग्री 90 डिग्री. ठीक आहे. मग ह्यात टाइम ऑफ फ्लाइटचा एवढा फरक नाही पडत आपल्याला, कारण बॉम्ब 2 सेकंदानं पडला काय 10 सेकंदानं पडला काय, पडला याच्याशी मतलब आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट असं रेंज. मला लांबच्या भरपूर लांब फेकायचं, माझी व्हेलॉसिटी फिक्स आहे, भरपूर लांब फेकायचं. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे? यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय 2g, 2 थिटा बाय g. सगळ्यांना आठवतो हा फॉर्म्युला? हो सर. साइन हो 2 सर. थिटाची हो मॅक्झिमम सर. व्हॅल्यू किती आहे? 1. 1. म्हणजे 1. कितीला असते ती? 2 थिटाची व्हॅल्यू किती असली पाहिजे? 90 90 डिग्री. डिग्री. 90. कळलंय का? म्हणजे थिटा किती असला पाहिजे? 45 सर. डिग्री. 45. 45 सगळ्यांना पाठ राहील का? 45 डिग्री. हो सर. हो मी सर जेव्हा म्हणेन रेंज मॅक्झिमम, त्यावेळी लगेच काय क्लिक झालं पाहिजे डोक्यामध्ये? 45 डिग्री. जेईला, नीटला बऱ्यापैकी ह्याच्यावर क्वेश्चन्स पडलेले, ठीक आहे. हे एच मॅक्स आणि टी वर जास्त पडत नाहीत, रेंजवर जास्त पडतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे पाठ करायची गरज आहे का तुम्हाला? तुम्ही समजा विसरला तर लॉजिकनं काढू शकता, नाही सांगा? नाही. हो सर हो सर. आले का लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. मग आरमॅक्सची व्हॅल्यू काय असते? रेंज मॅक्झिममची व्हॅल्यू यू स्क्वेअर बाय जी, सिम्पली. कळलंय का बघा? हो सर साइन 2 थिटा 1 हो झाला ना सर. रे? येस. मग समजा मी तुम्हाला म्हटलं, एक क्वेश्चन विचारतो इथंच. समजा बॅट्समननं बॉल हिट केलाय समजा, आणि तुम्ही एकदम बाउंड्रीला पकडला इथं, ठीक आहे. इथं स्टम्प्स आहेत या. आता तुम्हाला तिथं कुणाच्या तर हातात त्या पाठवायचे समजा बॉल तो, ठीक आहे. तुम्ही इथं,
आता हा जो डिस्टन्स आहे तुम्हाला सगळ्यात लांब फेकायचा आहे. तुम्ही कितीनं फेकू शकता? समजा 10 मीटर पर सेकंड फेकू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलं मी जेवढी ताकद आहे तेवढ्याने फेकेल. ओके, लांब गेलं पाहिजे सगळ्यात लांब. म्हणजे तुम्हाला काय माहित असलं पाहिजे रे, किती अँगलनं फेकायला पाहिजे त्याला आपण? बोला. 45. 45 डिग्री. 45. आलंय का लक्षात सगळ्यांना? जास्तीत जास्त लांब गेला पाहिजे. हो सर. मग तो 45 जर फेकला तरी तर जाण्यासाठी तुमचं स्पीड किती पाहिजे? आता सिम्पली बघा, आरमॅक्स काय असणार? किंवा स्पीड माहिती आहे तुम्हाला, 10चा स्क्वेअर 100/g, म्हणजे 10 मीटर लांब फेकू शकता मॅक्झिमम तुम्ही. आलंय का लक्षात सगळ्यांना? हो सर. हो सर. ए पोरांनो, कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. ह्या गोष्टीला फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला इथं जर बघितलं का नाही, थांबा अजून एक कंडिशन घेऊया. मॅक्झिमम व्हॅल्यूची कन्सेप्ट कळाली सगळ्यांना? यातलं जे पाहिजे ते वगैरे कळलंय का तुम्हाला हो सर. सगळ्यांना? लक्षात ठेवलं? हो सर. ओके. हो सर. हो सर. दुसरं लिहा, हो सर. कंडिशन फॉर सेम रेंज, इक्वल रेंजेस. याच्यावर सुद्धा नीटला सलग क्वेश्चन होते. ओके, कंडिशन फॉर इक्वल रेंजेस. आता रेंज वगैरे म्हणलं, या शब्दांची मैत्री झाली ना तुमची? हो सर. हो सर. हो सर. आता बघा काय, मी एक बेसिक क्वेश्चन विचारतो तुम्हाला. मी जर तुम्हाला म्हटलं समजा sin 30 ची व्हॅल्यू किती असते रे? 1/2. 1/2. आणि जर तुम्हाला म्हटलं sin 150 ची व्हॅल्यू, एक मिनिट, sin 150 नको, थांबा 120 घेऊया आपण इथं. एक मिनिट. हा ठीक आहे. sin 120 ची व्हॅल्यू किती असते सांगा? √3/2. 3/2. √3/2. ओके, √3/2. विचारायचा क्वेश्चन चुकला माझा. एक काम करा, 150 ची व्हॅल्यू काढा. थोडं कन्फ्यूज करतोय मी, पण काढा. 1/2. 1/2. येते का सगळ्यांनाही? हो सर. 1/2 सर. मी जर म्हटलं sin 60 ची व्हॅल्यू किती असते रे? √3/2. √3/2. आणि मी जर म्हटलं sin 120 ची व्हॅल्यू किती असते? तेवढीच असते, बरोबर? सगळ्यांना √3/2. जमते का हे? हो सर. आला हो सर. हो. ओके. मग इथं मी असं म्हणू शकतो बाबा, एक सिम्पली विचार करा, माझी जी रेंज असते की नाही, रेंज, त्याचा फॉर्म्युला काय? u² sin 2θ/g. आता मी थिटाच्या दोन व्हॅल्यूज पकडतो. काय? थिटाची पहिली व्हॅल्यू पकडतो समजा 30 डिग्री, आणि त्यानंतर थिटाची दुसरी व्हॅल्यू पकडतो समजा 60 डिग्री. आता u²/g माझं कॉमन आहे, फिक्स आहे ना हे? अरे पोरांनो, हो सर. मग इथं जर मी sin 2θ म्हटलं तर sin 2θ किती येणार आहे? sin 60 येणार की नाही? येस ऑर नो? हो. हो सर. पोरांनो, हे मागं कोणतरी बोलतंय, शांत व्हा. बॅकग्राऊंड व्हॉइस येतो. परत कोणाचा तर आवाज येतोय बरं का, मी सांगणार नाही बरं का रे. हर्ष, म्यूट हो. आता अनम्यूट होऊ नको मी विचारल्याशिवाय, कळलं का? हो सर. ठीक आहे, म्यूट हो. पुढं बघा, इथं जर मी sin 2θ बघितला तर किती येणार? sin 120 येणार की नाही? येस? हो सर. हो सर. पण ही हो, व्हॅल्यू आणि ही सर. व्हॅल्यू सेमच येणार आहे. हो सर. हो सर. म्हणजे ह्या केसमध्ये सुद्धा ह्याची हो, एक सर. रेंजची काय यायची ती व्हॅल्यू येणार आहे, आणि ह्या केसमध्ये सुद्धा रेंजची काय व्हॅल्यू यायची ती येणार आहे. आले हर्ष, तू परत. हे कळलं का सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. हो सर. ओके. म्हणजे रेंज सेम कधी असतात? ज्यावेळी अँगल 30, 60 वगैरे असते. त्यानंतर समजा मी थिटा म्हटलं समजा 15 डिग्री, किंवा थिटा म्हटलं समजा 75 डिग्री. थिटा 15 डिग्री म्हणजे sin 2θ किती येणार आहे? sin 30 येणार, बरोबर का? आणि 75 म्हणजे sin 2θ किती येणार? sin 150. यस? 150. 150. पण ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत नाही, मगाशी बघितलं आपण. हो. म्हणजे 15 आणि सर. 75 असल्यावर रेंज सेम असते. सगळ्यांना खरंच कळलं हे एक्झॅक्टली? हा सर. मग मी काय म्हणू शकतो रे ह्या असल्या अँगल्सना? एनिवन, तुमची काय नजर सांगते काय कसले अँगल्स आहेत?
30-60, 15-75. कॉम्प्लिमेंटरी स्टँडर्ड आहे. कॉम्प्लिमेंटरी Complementary. लिहा. कंडिशन फॉर इक्वल रेंजेस असं लिहा. फॉर कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सगळ्यांना खरंच कळाले. हा सर. रेंज इज सेम. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स लिहिण्याची अजून एक पद्धत आहे. 45 प्लस थिटा आणि 45 मायनस थिटा असं सुद्धा लिहिलं जातं. आलंय का लक्षात? आहे म्हणजे समजा इथं जर मी थिटाच्या जागेला 15 फूट केला तर 45 प्लस 15 म्हणजे 60 होणार आणि 45 म्हणजे 15 मायनस 30 होणार. म्हणजे हे काय होणार आहे? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स होणार की नाही? येस ऑर नो? हो हो सर. सर. ओके, माहीत असू दे फक्त. हा एकदा पडला होता क्वेश्चन, त्यामुळे असं पण लिहिलं जातं हे लक्षात असू दे तुम्हाला. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे सार्थक तुला माहिती आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे काय? सार्थक हिरो 8वीची मुलं श्रावणी, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे माहिती आहे का? सर नाही. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स म्हणजे असे दोन अँगल ज्यांची बेरीज 90 डिग्री येते. कळतंय का? 30 आणि 60, हो सर. 90, 15-75, 90च असतं. कळतंय का? ठीक आहे. ते लिहून घेतलं का रे तुम्ही? हो सर. सर स्क्रीन क्रॉस झाले. थांब, मी काही करत नाहीये. एक सेकंड. एक सेकंद द्या. आता दिसते का रे स्क्रीन सगळ्यांना? हा सर दिसायला लागले. ओके. हो सर. हो सर. समजा मी हो सर. सेम रेंजचा ऑप्शन सिलेक्ट केला. सेम रेंज कधी येते? ज्यावेळी आणि फायर केलं समजा या सगळ्यांना. आता जाऊ रे सुरू. हे फ्रीज व्हायला लागले, मला कळेन झाले का. बरं ठीक आहे, असू दे. जरा फास्ट वगैरे लॅग व्हायला लागले बहुतेक सर. काय मूव होऊन जाईल हे? नाही सर लॅग व्हायला लागला बहुतेक. थांबा एक सेकंद द्या मला थोडासा. हा हे बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कुठले कुठले आहेत बघा यात. थोडा विचार करा. 60 आणि 30 कॉम्प्लिमेंटरी आहेत का? हो सर. हो सर. पण इथं काय माहितीये का, यांची इनिशियल व्हेलॉसिटी डिफरंट घेतली त्यांनी, त्यामुळे असं झालंय. पण तुम्ही फक्त ह्यांच्यावर लक्ष द्या. 60-60, 45-45 कॉम्प्लिमेंटरी आहेत ना रे दोन्ही सुद्धा. त्यामुळे ह्याच्यावरून जरी फेकलं तर हो तेच असणार. सर. तुम्हाला बेसिक फील आला काय काय सर. नेमकं त्याचा? हो सर. ओके. हो सर. फक्त एवढं लक्षात ठेवा की इक्वल रेंज कधी असतात? ज्यावेळी अँगल्स कॉम्प्लिमेंटरी असतात. मग तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द रेशिओ ऑफ रेंजेस वेन द अँगल ऑफ प्रोजेक्शन इज 30 and 60, तर 1:1 लिहू शकाल का तुम्ही? सांगा. हो सर. हो सर. इक्वल रेंज असतील ते. ठीक आहे. ठीक आहे. रेंज सगळ्यात मोस्टली बऱ्यापैकी ह्याच्यावर जे क्वेश्चन येतात ना, रेंजवर येतात ते. त्यानंतर आपण काय काय बघितलं? मॅक्झिमम व्हॅल्यू बघितल्या, रेंज बघितली. त्यानंतर तिसरा पॉईंट लिहा, ट्रॅजेक्टरी इक्वेशन. ही काही स्पेशल केस नाही, ही सगळ्यात बेसिक पॉईंट आहे या प्रोजेक्टाईलचा, पण खूप लेंदी आहे. पण आपण बघूया थोडंसं. ट्रॅजेक्टरी इक्वेशन. तुम्हाला सगळ्यांना पॅराबोला आठवतंय का रे? हो सर. हो सर. हो सर. येस सर. ओके. पॅराबोलाची कंडिशन काय सांगितलेली? ह्यातला कुठला पॅराबोला सांगा मला? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर का y स्क्वेअर इज इक्वल टू एक्स का y इज इक्वल टू एक्स? विच वन इज पॅराबोला? A, B or C? ए. ह्यातला पॅराबोला कुठला आहे? ह्यातला दोन्ही मधला, तिन्ही मधला. मला नाही आठवणार. हे बघा, हे दोन्ही पॅराबोला आहेत. मी काय म्हणलेलं? दोघातल्या कुणाची तरी एकाची पॉवर 2 असली पाहिजे. आठवते का हे? हा सर. हो सर. ओके. हा नाहीये, Yes, ही sir. स्टेट लाईनची इक्वेशन आहे. दोघातल्या कुणाची तरी इक्वेशन हे असली पाहिजे. मला सांगा, हा पॅराबोला आहे का रे? y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 3. सांगा. हो सर. हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे आणि ही 1 आहे. हा सुद्धा पॅराबोला आहे. हे मी बोललो होतो, तुम्हाला आठवते का बघायला पाहिजे आता हे सगळ्यांना. पोरांनो
आठवते सर. सगळ्यांना कळलं आठवलं, आठवतंय सर. काय सगळ्यांना? ठीक आहे. हो सर. पॅराबोला हो, ओळखता सर. येईल ना इक्वेशन मधून आता? हो जर सर. व्यवस्थित सर. लक्ष दिलं याला हो, हे सर. म्हणतात, काय म्हणतात याला? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतात. हे असं काय शिकलंय काय क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे? हो सर. हो सर. हो सर. कुठेतरी पुस्तकात स्टेट बोर्डचे लिहिलं असेल ना, क्वाड्रॅटिक इक्वेशन इज अ कर्व कॉल्ड एज पॅराबोला वगैरे. ठीक आहे, नसेल ऐकलं तुम्ही, राहू दे, काय टेन्शन नाही. पण पॅराबोलाचे फील आहे ना सगळ्यांना, काय आहे नेमकं ते, कसं दिसतं वगैरे? ठीक आहे. हो सर. हो सर. ट्रॅजेक्टरी इक्वेशन कालचं जर तुम्ही बघितलं थोडंसं व्यवस्थित, हे तर याची सावली अशी वर जाऊन खाली येत होती, याची सावली सरळ पुढे जात होती. याची सावली किती स्पीडनं वर जात होती? यू साइन थिटानं. आठवतंय सगळ्यांना? आणि याची सावली कितीनं जात होती? यू कॉस थिटानं. हो सर. ओके. आणि हा यू न जात यू होता आणि हा थिटानं जात होता. बरोबर. मग कुठल्या तरी एका पर्टिक्युलर पॉइंटला पी ला गेल्यावर मी बघितलं यानं हॉरिझॉन्टल मध्ये एक्स डिस्टन्स कव्हर केला आणि व्हर्टिकल मध्ये वाय डिस्टन्स कव्हर केला. सगळ्यांना आठवतंय का हे खरंच? हो सर. हो सर. हो मग सर. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय असतो? UT प्लस हाफ AT स्क्वेअर. मग मी काय करतो, एक्स दिशेला बघतो, एक्स डायरेक्शनला. एक्स दिशेला एक्सेलरेशन आहे का रे काय? नाही. नाही. मग हे युनिफॉर्म मोशन म्हणू शकतो की नाही मी हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ह्या सावलीचं? यस. हो. हो सर. असं लिहू शकतो का? एक्स इज इक्वल टू यू कॉस थिटा. टी टाइम मध्ये तो तिथे गेलाय म्हणून असं लिहिलं. सांगा मला कळलं का सगळ्यांना? हाफ AT स्क्वेअर 0. आलं सर. ओके. हो सर. त्यानंतर वाय डायरेक्शन मध्ये जर बघितलं मी, वाय डायरेक्शन मध्ये रिटार्डेशन आहे माझं, त्यामुळे ह्याला असं लिहू शकतो बघा, वाय इज इक्वल टू यू साइन थिटा टी मायनस हाफ GT स्क्वेअर. हो सर. पोरांनो म्हणजे प्राण उडालेत. सांगा मला कळले सगळ्यांना खरंच? हो सर. हो सर. ओके. मग मला अशी एखादी इक्वेशन पाहिजे ज्याच्यामुळे मला प्रूव्ह करता येईल की पॅराबोला सारखं काहीतरी दिसतंय. मग त्यासाठी त्यातनं टी काढून टाकायला पाहिजे की नाही मला? फक्त एक्स आणि वाय मध्ये आला पाहिजे इक्वेशन. हे कळलंय का काय म्हणतोय मी? हो सर. मग ह्या टीला असं लिहायचं एक्स अपॉन यू कॉस थिटा. आता ह्यानंतर तुम्ही कदाचित तुम्हाला भोवळ वगैरे येऊ शकते इक्वेशन हे डेरिव्हेशन बघून, कारण हे 11वीच आहे आणि आम्ही जनरली 11वी सुद्धा शिकवायला घाबरतो हे डेरिव्हेशन. पण तुम्ही फक्त लक्ष द्यायचं मी कसं केलंय, फक्त ह्यातलं काही पाठ करायचं नाही, काही नाही. तुम्हाला मला फक्त सांगा ह्या दोन इक्वेशन कशा लिहिल्या कळल्यात का? हो सर. हो सर. पोरांनो समजलं ना? मग ह्या इक्वेशन वरून मी टी ची व्हॅल्यू काढली आणि ती टी ची व्हॅल्यू मी इथं आणि इथं पुट करणार आहे. आता डेंजर काहीतरी येतंय, पण तुम्ही फक्त असंच आरामात पिक्चर बघितल्यासारखं बघा आणि मला फक्त सांगत राहा काय काय तुम्हाला जमत असेल ते. इथं मी यू साइन थिटा लिहितो, टीचे काय लिहिणार एक्स अपॉन यू कॉस थिटा मायनस हाफ जी एक्स अपॉन यू कॉस थिटा चा स्क्वेअर. ठीक आहे. इथं हे यू यू कॅन्सल होईल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतं रे? टॅन थीटा. टॅन थिटा. टॅन थिटा इंटू एक्स मायनस हे हाफ जी असं लिहितो, यांचा स्क्वेअर करून लिहितो मी एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. काय केलंय कळलंय सगळ्यांना? हो सर. ओके. हो सर. वाय हो, इज सर. इक्वल टू असं लिहू शकतो बघा, टॅन थिटा इंटू एक्स मायनस हे हाफ जी म्हणजे असं लिहितो बघा, जी अपॉन यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इंटू एक्स स्क्वेअर. सांगा मला कळलंय सगळ्यांना? हे पाठ नाही करायचं, अरे गरज नाही याची. तुम्हाला समजलंय का कुठून आलोय मी इथपर्यंत? हो कळालं सर, ते कळालं. ओके. याला ए म्हणतो, याला बी म्हणतो समजा मी काहीतरी. इक्वेशन काय दिसेल बघा, वाय इज इक्वल टू ax मायनस bx स्क्वेअर. हिथं एक्स ची हायेस्ट पॉवर किती आहे? घातांक काय आहे त्याचा हायेस्ट? 1 आहे. मोजता येते का नाही? 2 आहे. आणि ह्याचा किती आहे वायचा हायेस्ट पॉवर? 1. याला पॅराबोला प्रूव्ह केला का? पॅराबोला. हो. हो सर. ओके. एक काम करा, आणि ही जी पॅराबोला असते की नाही, हा पाथ असतो त्याचा, त्याला आपण म्हणतो ट्रॅजेक्टरी. ट्रॅजेक्टरी इज अनदर नेम फॉर पाथ. कळलंय का सगळ्यांना? हो सर. सर्कल मध्ये फिरला हो, तर त्याला ट्रॅजेक्टरी सर्कल म्हणतो. तो असा फिरला तर त्याला ट्रॅजेक्टरी पॅराबोला म्हणतो. सिंपल. मयुरेश तूच विचारलं होतं ना मला? हो सर. हा कळलं का? हॅलो सर. अर्जुन तू विचारलं होतं कदाचित, है ना? हो. हा ठीक आहे. सार्थक काय म्हणलं?
हॅलो सर. हा 1/2 तिथं कुठं कसं गेलं ते समजलं नाही. 1/2 जी. अरे थांब थांब थांब, ते तू लिहायचं विसरलोय मी इथं. हे हाफ मधलं टू इथं. ठीक आहे. हो सर. ओके. हो सर. सार्थक एवढाच डाऊट होता ना? कन्सेप्च्युअल मध्ये डाऊट नाही ना काही सुद्धा? हो सर. ठीक आहे. ही सिली मिस्टेक झाली, नाही. टेन्शन नाही. क्लिअर आहे का सगळ्यांना? मी पॅराबोला कसा प्रूव्ह केला याला बोला. हो सर. हो ओके. सर. तुमच्या नोटबुक मध्ये फक्त ही इक्वेशन लिहून घ्या, इथं जी लिहिली मी ती. ठीक आहे. कधी भविष्यात तुम्हाला वाटलं एचसी वर्मा वगैरे ट्राय करूया आपण, त्यातले शेवटचे 10 क्वेश्चन, 10 नाही 4-5 क्वेश्चन्स आहेत. त्यातले सगळे नाही चुकणार तुम्हाला आता, कारण स्टेट लाईनचे इक्वेशन वगैरे अजून त्याच्यावर कमांड नाही आहे तुमची, इंटरसेक्शन पॉईंट्स वगैरे असलं काय. पण ठीक आहे. एनिवेज ही इक्वेशन फक्त लिहून घ्या. ट्रॅजेक्टरी इक्वेशन ऑफ प्रोजेक्टाईल, आणि त्याला पॅराबोला असं म्हणा तुम्ही. बाकी डेरिवेशन वगैरे काही लिहायचं नाही, फक्त एवढं लिहायचं. आणि तुमच्याकडे असू दे. का असू दे? कारण भविष्यात कुठं जर आला क्वेश्चन, म्हणजे 11वी-12वीला सुद्धा ट्रॅजेक्टरी तुम्हाला कोणतं म्हटलं तर तुम्हाला लक्षात असू दे की बाबा ट्रॅजेक्टरी आपण कधीतरी बघितली याच्या अगोदर. ठीक आहे. हो सर. ओके. पाठ नाही करायचं याला, फक्त लिहून ठेवा तुमच्याकडे. डन सर. डन. थोडे क्वेश्चन्स घेऊया का रे आता? सर डन. हो सर. हो सर. प्रॅक्टिस करू 1 by 1, म्हणजे जरा कमांड येईल या सगळ्या गोष्टींवर. आता काय काय बघितलंय आपण त्याची. लिहा प्रॅक्टिस, आणि पटापट क्वेश्चन सोडवायचे आणि मला सांगायचं काय काय. ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय, एक माणूस आहे हा, खली, द ग्रेट खली. ठीक आहे. तो थ्रो करू शकतो बॉल. ओके. मॅक्झिमम स्पीड त्याचं किती आहे? समजा 20 मीटर पर सेकंड. ओके. फाइंड तो सगळ्यात जास्त किती लांब फेकू शकतो ते सांगा मला. ओके. हाऊ फार ही कॅन थ्रो. या क्वेश्चनचा अर्थ कळला का तुम्हाला सगळ्यांना? पोरांनो. हो सर. ओके. तुम्हाला भयंकर जेवढी हो ताकद आहे सर. तेवढं फेका म्हटलं हा बॉल. फेका म्हटलं. किती लांब फेकू शकता फेका. किती लांब फेकू शकतो? काढा बघू आन्सर. मला हे सांगा, त्याला किती अँगलला फेकाय पाहिजे? 45. 45 डिग्री. हे सगळ्यांना आले. मग पुढचं सोपं आहे ते. हो सर. मग हाऊ फार ही कॅन थ्रो, आर इज इक्वल टू यू स्क्वेअर बाय जी. बरोबर का? कारण साइन टू थिटा 1 होतं त्या केसमध्ये. हो हो सर. सर. मग हो 20 चा सर. स्क्वेअर किती? 400 अपॉन जी किती? 400. 10, म्हणजे 40 10. मीटर आन्सर येणार. आले का लक्षात सगळ्यांनी? हो सर. हो सर. हा सर. ओके. हो सर. अजून एक क्वेश्चन देतो मी. आता हाच खली. ठीक आहे. ह्याच्याबद्दल लिहिलं मी. ही कॅन थ्रो. कॅनला अपोस्ट्रोफी असं काय लिहिलंय रे मी? कारण तेवढंच फेकलं असं नाही ना. पण फेकू शकतो म्हणजे काय? सगळ्यात मॅक्झिमम कुठं फेकू शकतो? फेकला तर याच्या आत पण फेकू शकतो तो, पण सगळ्यात मॅक्झिमम कुठं फेकू शकतो? ही कॅन थ्रो अप टू अ डिस्टन्स ऑफ काय म्हणूया आपण, लेट्स से 80 मीटर्स, 80 मीटर्स. ठीक आहे. फाइंड हाऊ हाय ही कॅन थ्रो. एकदा क्वेश्चन परत एकदा सांगतो तुम्हाला काय. एक माणूस आहे हा खली. हा किती लांब फेकू शकतो रे बॉलला? 80 मीटरवर. त्याला जर मी म्हटलं वर फेक, तर किती उंचावर फेकू शकतो? म्हणजे तुम्हाला एच काढायचं. काढू शकाल का? हो सर. ट्राय करा. चला. ओके. एक आन्सर करेक्ट आहे.
विश्वास तू आत्ताच पाठवलंस का रे आन्सर? नाही. ओके, ग्रेट ग्रेट. ही कॅन थ्रो अप टू अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर. म्हणजे किती अँगलला फेकला असेल ते त्यानं? 45 डिग्री. ए 45. पोरांनो, किती फेकला असेल त्यानं? 45 डिग्रीला फेकला असेल. मग 45 डिग्रीला असू sir. शकतो का मी? यू स्क्वेअर बाय जी ची व्हॅल्यू त्यांनी मला 80 मीटर दिली, बरोबर का रे? हो हो सर. सर. हे हो, कळलं sir. का सगळ्यांना खरंच? हो हो सर. सर. आता हाऊ हाय ही कॅन थ्रो, त्याला जर सगळ्यात उंचावर फेकायचं असेल समजा, तर किती अँगलला फेकायला पाहिजे रे? 45. 90 डिग्री. मगाशी शिकलोय की 90 नाही? डिग्री 90. काय म्हणलंय मी? हो हाईट सर. किती? 90 डिग्रीला सगळ्यात वर फेकू शकतो ना तो? हो सर. अरे, हो सर. सगळ्यांना खरंच कळलंय मी काय म्हणलं ते? का कन्फ्युज झालाय? हो सर. कळालं सर. ओके. त्याला जर सगळ्यात उंच उंच फेकायला लावलं तर तू तिरका काय फेकल? सरळ वर फेकल ना. 90 डिग्रीला त्याची जी हाईट असते ती काय असते? यू स्क्वेअर बाय 2g असते डायरेक्टली. अरे पोरांनो, कळलंय का सगळ्यांना? हो सर. सायन्स हो स्क्वेअर सर. नव्हतं, यू स्क्वेअर बाय 2g, आणि त्यातलं यू स्क्वेअर बाय जी माहिती आहे 80 आपल्याला. 80/2 किती असणार? 40 मीटर वर फेकू शकतो ते. आलंय सगळ्यांना लक्षात खरंच आहे? बोला. हो हो सर. हो सर. रिलेशन लक्षात येते का? रिलेशन काय म्हणता येते? हो सर. ओके. हो सर. अजून एक देऊ का क्वेश्चन? थोडासा द्या कन्फ्युज सर. हो हो होईल. सर. सर. बघा. ठीक आहे. असं म्हटलं, हा क्वेश्चन असा दिला, अ पर्सन कॅन थ्रो. हे क्वेश्चन मी आता मनानं तयार करतोय. अ पर्सन कॅन थ्रो अ बॉल अप टू अ मॅक्झिमम हाईट. नाही, मॅक्झिमम, थांबा हे नको. ठीक आहे, असं लिहा. फाइंड द रेशो ऑफ एच अँड आर. हे एच म्हणजे काय माहिती आहे सगळ्यांना? मॅक्झिमम हाईट. हो आणि सर. हो आर सर. म्हणजे काय? रेंज काय असेल ती. ओके. ॲट थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. काढा बघू रे व्हॅल्यू. झालं की सांगा मला फक्त. ओके, ग्रेट. सार्थक स्क्वेअर केला बाळ तू? सांग. हो सर. स्क्वेअर करून पण रूट कसा नाही काढायचा? नाही नाही. हां. बघा रे, रेंज मॅक्झिमम असते की नाही ह्या वेळेला? हो सर. ओके. जर तुम्हाला एच बाय आर विचारलं तर आर किती आहे आपला? यू स्क्वेअर बाय जी माहिती आहे आपल्याला. ही बोला पोरांनो. हो सर. ओके. हो सर. मॅक्झिमम हाईट काय असते रे? यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. आता 90 डिग्रीला फेकलं तरी हे यू स्क्वेअर बाय 2g येणार. समजलं का सगळ्यांना? हो सर. पण यांनी 45 ला फेकलंय, त्यामुळे इथं साइन स्क्वेअर थिटा. साइन 45 किती असतो रे? 1/√2. 1/√2, बरोबर का? हो सर. मग साइन स्क्वेअर 45 किती होणार? याचा स्क्वेअर 1/2. 1/2. सगळ्यांना समजलंय? एव्हरीवन? हो सर. काय डाऊट नाही ना? हो सर. याचा स्क्वेअर होणार तो, म्हणजे किती होणार? 1/2 होणार. मग इथं पुट करा व्हॅल्यू. यू स्क्वेअर बाय 2g इंटू 1/2 अपॉन यू स्क्वेअर बाय जी. हे यू स्क्वेअरनं यू स्क्वेअरला मारलं, हे जीनं जीला मारलं, हे 2 2 जा 4 होणार आणि खाली 1 आहे. याचा आन्सर 1/4 आले का रे सगळ्यांचं? हो हो सर. सर. आले. ओके. Done, sir. म्हणजे हे का घेतलाय क्वेश्चन सांगतो मी तुम्हाला. अजून एक क्वेश्चन घेतल्यावर एक काम करा, रिलॉग इन करा, आपण एक क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. नीटला पडला होता तो, 17ला गाठा आला. बघूया की.
आवाज येतोय क्लिअर? हो सर. ओके. हो सर. ठीक आहे. 1/4 सगळ्यांना कळालं ना कसं आलं ते? हो सर. हो सर. सर. ओके. थोडंसं लक्ष द्या काय मी काय सांगतोय तुम्हाला, ते का घेतलंय ते सांगतो तुम्हाला. आता मी 45 डिग्री अँगल फिक्स केलाय. समजा माझी इनिशियल वेलोसिटी काहीतरी मी लेट्स से 25च ठेवूया. ठीक आहे. तुमचा जेव्हा हा जाईल इकडे उडून कम्प्लीट ग्राउंडला इथं कुठंतरी समजा हिट करेल इथं. पुढं जा रे जरासं. एक मिनिट. हे ऐकेनं झालंय आज माझं. ठीक. हा एक्स म्हणजे होरिझॉन्टल डिस्टन्स किती कव्हर केलाय? 64 मीटर कव्हर केलाय का त्याने अप्रॉक्सिमेटली? बोला. हो 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 सर. सर. आणि जर तुम्ही हाईट बघितला, हाईटला तो कुठं असणार? इथं कुठंतरी असणार. इथं एकदम याला. त्यावेळी किती हाईट कव्हर केली रे? 15 का 16 केली आहे बघा. दिसतंय का सगळ्यांना? हो सर. हो म्हणजे 16 4 जा 64 बरोबर का? हो सर. हो ही रिलेशन लक्षात ठेवायची सगळ्यांनी. 1/4. ज्यावेळी आपण 45 डिग्रीला एखादा बॉल फेकतो त्यावेळी जर तुम्हाला म्हटलं रेंज 400 मीटर आहे तर तुम्हाला लगेच हाईट काय सांगता आली पाहिजे? 100 मीटर. कळलंय सगळ्यांना हे? 100. हो सर. ह्यासाठी मी एक्झाम्पल घेतलंय. आलं लक्षात का? काय डाऊट नाही ना याच्यामध्ये? नाही सर. नाही. ओके. हे 45 डिग्री झालं. नॉर्मल एक क्वेश्चन मला करून दाखवा फक्त. फाइंड द रेशो ऑफ एच अँड आर if the ball is projected at an angle alpha. ठीक आहे. त्याची व्हॅल्यू माहित नाही आहे मला काय. नॉर्मल आणि 45 डिग्री वगैरे मला माहित नाही ना रे. काहीच माहित नाही मला अल्फा किती आहे. काय पण असू शकतो. तुम्हाला ज्या नॉर्मल फॉर्म्युले माहिती आहे त्यांची डिव्हिजन करून दाखवा मला. क्वेश्चन कळला सगळ्यांना? पोरांनो क्वेश्चन कळला का सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. ठीक. करा. डन. सार्थक सर सोडवायला बोलले. माझ्यासाठी ठेवलेस काय ते साइन स्क्वेअर आणि साइन 2 थीटा? सोडवू त्याला पुढं. करा. तब्बल तुम्हाला 1 मिनिट देतो मी. करा. अथर्व 2 येतं तिथं का 4 येतं बघ चेक कर. फोर येते सर. पोरांनो तुम्हाला लक्षात येते ना यातला काय काय पाठ करायचं आहे फक्त ह्या चॅप्टर मधलं? ते 3 फॉर्म्युले. थीटा 45 ला रेंज मॅक्झिमम 4 पटीनं हाईटची असते ती. बस. ओके. बघा ज्यांचे प्राण उडाले त्यांच्यासाठी H/R विचारले. हाईटचा फॉर्म्युला सगळ्यांना पाठ आहे का रे? हो सर. सायन्स हो, थीटा बाय 2. अल्फा बाय 2
2g बरोबर, आणि रेंजचा काय असतो यू स्क्वेअर साइन 2 अल्फा बाय जी, बरोबर का रे? हे हो यू सर. स्क्वेअर हो कॅन्सल सर. झालं, जी जी कॅन्सल झालं, साईनला साईन झालं, अल्फाला अल्फा झालं, बरोबर का? हो होतंय सर. काय असं? हो काय म्हणताय? असं होत नाही. नाही सर. नाही सर. ठीक आहे, उलट होत आहे. कळलं का सगळ्यांना हे? म्हणजे काय होईल हे? हो. साइन स्क्वेअर अल्फा वर राहिलं आणि खाली हे 2 आणि बाकी काय नाही, हे 2 आणि इथं काय येणार साइन 2 अल्फा. इथपर्यंत आलंय का रे कुणाचं? इथपर्यंत आलंय कुणाचं? हो सर. आलंय. हो सर. मोस्टली सर. तुम्हाला सुटल्यासारखा आहे क्वेश्चन, बाकी मग सोपा आहे सगळं. मग साइन स्क्वेअर अल्फाला मी साइन अल्फा असं लिहू शकतो, आणि हो सर. साइन 2 अल्फाला काय लिहू शकतो रे मी? 2 साइन अल्फा, 2 sin alpha 2. 2 साइन अल्फा कॉस अल्फा, बरोबर का? हो. हो सर. ओके, मग साइन अल्फा कॅन्सल झालं. साइन अल्फा पण कॉस अल्फा काय असतं? टॅन अल्फा. Tan alpha. टॅन ओके, टॅन अल्फा बाय 4. समजलंय का सगळ्यांना हे खरंच? हो सर. हा एक हो, क्वेश्चन हो, पडला सर. होता, खूप अगोदर क्वेश्चन पडला होता, तर त्याचा फॉर्म्युला तयार झालाय, फक्त हे विचारलं होतं. मग कसा येणार आहे? 4h इज इक्वल टू आर टॅन अल्फा. शक्य झालं नाही, काही गरज नाही याला पाठ करायची, सोडा, चिल. फक्त कसा हे ब्रॅकेट हे का करतोय मी याला? कसा आलंय कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. त्याला पाठ करायची गरज नाही, माहित असू दे फक्त हे असं बघितलं होतं कधीतरी आपण आयुष्यात. ठीक आहे ना? सगळ्यांना समजला क्वेश्चन? यस. हो सर. अजून एक विचारू का रे, डेंजर क्वेश्चन एक थोडासा, जेई लेवलचा? हो सर. हो हो सर. हो सर. बघा, a ball is projected with velocity u at an angle theta. मला असे क्वेश्चन कुठे सापडले नसते, मी स्वतःच बनवून टाकतो, त्यामुळे लिहावं लागते मला. ॲट अन अँगल थिटा, फाइंड इट्स डिस्प्लेसमेंट, okay, when it reaches the highest point. एक मिनिट, highest point, okay, from the ground. काय काढायचं आहे मला? डिस्प्लेसमेंट काढायची. ठीक आहे, कितीने फेकला? यू ने फेकला थिटा अँगलला, याची डिस्प्लेसमेंट काढायची आहे मला. ट्राय करू शकता याला पोरांनो? हो सर. करा, ट्राय करायचं, थोडंसं आउट ऑफ द बॉक्स विचार करायचा सगळ्याचा. युगंधर चुकलंय की आन्सर. असं येत नाही, तेवढं सोपं असतं मी जेई लेवलचं म्हटलं असतं का त्याला? हिंट देतो, वाटलं जर तुम्हाला माहित नसेल कुठनं सुरू करायचं. डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन माहिती आहे का कुणाला? अरे विसरलाय काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स. शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन इनिशियल Shortest distance point between initial and final point. फायनल पॉईंट, बरोबर. मग इनिशियल पॉईंट मी ग्राउंडवर जिथनं फेकलाय तिथं आहे, आणि फायनल पॉईंट सगळ्यात वरची हाईट आहे, हायेस्ट हाईट. मग डिस्प्लेसमेंट काय असणार रे? व्हर्टिकल असणार, हॉरिझॉन्टल असणार, तिरकी असेल ती? सांगा. तिरकी. हा, तुम्हाला अजून नाही कळाले? आता काय करा, सोडवा, सांगा काय.
जरा लॉजिकल थिंकिंग वाढवा बरं का रे स्वतःच. सोपे क्वेश्चन आहे ते. अर्जुन समजलं तुला कसं काय करायचंय ते? हो सर. ओके. डिस्प्लेसमेंटची प्रॅक्टिस करून घेतली ना मी तुमच्याकडून? ठीक. डेंजर मोठं येतं बरं का काहीतरी. हा पडलाय क्वेश्चन जेईला. जेईला पडला का बिट्सला पडला. असं जरा मी स्टाईल मारायचं म्हणून म्हणतोय, कुठल्या तरी एक्झामचं नाव घेतो. पण जेई लेवलचा आहे हा. पडला असेल नसेल पडला, पण लेवल आहे ती. बघा, ज्यांना अजून कळालं नाही काय करायचं आहे त्यांच्यासाठी ही प्रोजेक्टाईल मोशन आहे माझी. हा माझा इनिशियल पॉईंट आहे आणि हायेस्ट पॉईंट म्हणजे माझा फायनल पॉईंट आहे. ही माझी डिस्प्लेसमेंट असणार. हे कळलंय का पोरांनो? मग ही ह्याला काय म्हणतो ह्या डिस्टन्सला? Maximum height. मॅक्झिमम आहे. त्याचा फॉर्म्युला काय? हायपोटेनस. यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g ना. 2G. ओके. आणि हे काय असतं रे? रेंज असतं का? रेंज अपॉन 2. हा, Range by 2. म्हणजे काय असणार? यू स्क्वेअर साइन 2 थिटा बाय जी चं हाफ म्हणजे याचा हाफ म्हणजे 2g येणार. हे कळलंय सगळ्यांना काय केलंय मी खरंच? हो सर. हो सर. हो सर. मग आता ही जर 90 डिग्री असेल तर ही मला काढता येईल की नाही डिस्प्लेसमेंट? बोला. हो सर. हो सर. मग काय असणार डिस्प्लेसमेंट? समजा म्हणजे एक्स असेल तर एक्स काय असणार? ह्यांचा स्क्वेअर करून रूट. पण तुम्ही जर व्यवस्थित बघितला इथं यू स्क्वेअर बाय 2g यू स्क्वेअर बाय 2g कॉमन दिसतंय बघा मला दोघातलं, बरोबर का? हो सर. त्याला स्क्वेअर करून परत बाहेर काढायचं असं करायचं नाही. डायरेक्टली बाहेर काढायचं त्याला अगोदरच यू स्क्वेअर बाय 2g. आणि आत अंडर रूट मध्ये काय लिहिणार मी? साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन रेज टू 4 थिटा. हे तुम्हाला कळलं हे काय केलंय मी? हो सर. हो सर. प्लस साइन 2 थिटा म्हणजे काय येणार आहे? साइन स्क्वेअर 2 थिटा. लक्षात आले का बघा सगळ्यांना खरंच? हो सर. तुमचे प्राण उडाले ते. कोण आहे का रे ज्याला कळलंच नाही कसं केलंय ते? एनीवन? तर परत एकदा सांगा. हे बघा, हे कॅल्क्युलेशन राहू दे 2 मिनिटं. हे कॅल्क्युलेशन विसरा तुम्ही. हे आणि हे का वापरायचं कळलं का हे तरी? हो सर. मी जर तुम्हाला म्हटलं समजा 300 आणि 400 यांची पायथागोरस ॲडिशन करा तर तुम्ही कसे करता रे? अंडर रूट ऑफ 300चा स्क्वेअर प्लस 400चा स्क्वेअर. पण एखादा स्मार्ट मुलगा सांगेल मला सर 3 आणि 4 काय असतं? 5 असतं, त्यामुळे 500 आन्सर येणार. कोण आहे का तुमच्यातलं हे सांगणार? अरे हे हो कळलं का? सर. हो सर. हो सर. शिकवायला लागलं असं वाटलं मला. हे कळलंय का? हे राहू दे क्वेश्चन. हा, हे कळलंय का मी काय सांगितलंय ते? हो सर. येस सर. मग 500 कसं म्हटलं रे मी? ह्या दोघांचे जे कॉमन आहे त्याला बाहेर काढला मी अगोदर 100ला. आणि आत काय 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर काय असतो? तो 5 असतो ना. अरे हो सर. तेच मी इथं केलंय. हे स्मार्ट वर्क म्हणतात त्याला. तुम्ही सन्नाट्यात जाऊन वगैरे मला रिस्पॉन्स द्या तुम्हाला कळलंय का नाही. नाहीतर असले घेत नाही क्वेश्चन. साधी क्वेश्चन मी. ठीक आहे, तुम्हाला बरं वाटतील असे क्वेश्चन्स. लगेच शांत होते असे. काय कळत नाही मला. मग इथं हे यू स्क्वेअर बाय 2g यू स्क्वेअर बाय 2g कॉमन आहे की नाही या दोघांच्यात सुद्धा? 100 सारखं. मग त्याला मी बाहेर काढला यू स्क्वेअर बाय 2g ला आत. मग आत काय राहिलं हे? आता हे स्टेप वाईज करून दाखवतो मी तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा राहिलं त्याचा स्क्वेअर आणि इथं काय राहिलंय? साइन 2 थिटा राहिलंय त्याचा स्क्वेअर. आता सांगा मला कळलंय काय? युगंधर? हो सर. हो सर. मग त्यालाच मी त्या साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर केला होता. मग किती येणार आहे? यू स्क्वेअर बाय 2g साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन रेज टू 4 थिटा होणार. हे माहिती आहे का तुम्हाला? एक्स स्क्वेअर एक्स रेज टू 4 एक्स रेज टू 6 हो काय सर. असतं सगळ्यांना? येस सर. हो सर. ओके.
आणि साइन टू थिटा काय असतं रे? 2 साइन थिटा कॉस थिटा, बरोबर का? हो. त्याचा स्क्वेअर म्हणजे काय होणार? 4 साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. हो एक खूप 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 अवघड काही शिकवत नाही ना मी, मला कळतंय ना हे खरंच? सांगा मला. हो सर मग ह्याच्यात इथलं साइन स्क्वेअर थिटा, इथलं साइन स्क्वेअर थिटा मी बाजूला काढतो, त्याला साइन थिटा म्हणून बाहेर काढू शकतो का सांगा मला? एक्स हो म्हणजे सर. यू हो स्क्वेअर सर साइन स्क्वेअर थिटा बाय 2g. आणि आत काय राहतंय बघा आता इथं? इथं राहतं साइन स्क्वेअर थिटा साइन आणि स्क्वेअर इथं काय येतं? थिटा. 4 कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर का? हो सर. हो सर. ओके. मग हे एक्स आणि हे आहे तसं लिहा आता परत खाली. हे फक्त असू दे, तुम्हाला हे नाही जमलं आता ठीक आहे, राहू दे, एवढं काही टेन्शन नाही. मग ह्यातला एक साइन स्क्वेअर थिटा आणि ह्यातला एक साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा म्हणून 1 बनेल की नाही रे? यस. आणि इथं काय म्हणणार? हो 3 कॉस स्क्वेअर थिटा. हे कळलंय का तुम्हाला खरंच? हो सर. हो सर. सांगा. मी सगळेच क्वेश्चन एकदम इझी बिझी घेऊ शकत नाही, कधी कधी तर मला असं घ्यायला पाहिजे एखादा क्वेश्चन, तुम्हाला लक्षात येईल आपल्याला काय लेवलपर्यंत स्टडी करायचं. समजलं सगळ्यांना क्वेश्चन हा? 100%? हो सर हो सर. ओके, ठीक आहे. ही कन्सेप्ट जरा स्ट्रॉंग करण्यासाठी अजून एक क्वेश्चन देतो तुम्हाला, पण असला नाही एवढा मोठा किचकट, साधा क्वेश्चन देतो, चालेल का? सेम क्वेश्चन असंच बोला, हो सर पटकन सोडून मला त्याचा आन्सर देतो, ठीक आहे? घ्या एक क्वेश्चन घ्यायचा 6th. ओके. अ बॉल इज थ्रोन with a speed of 40 meter per second for maximum possible range. म्हणजे अँगल किती असणार रे? 45. 40. Find its displacement from ground to the highest point. आता हा तरी क्वेश्चन तुम्हाला जमायला पाहिजे, कारण हा सोपा आहे क्वेश्चन, हा तुम्ही नीट लेवल वगैरे म्हणू शकता. करा. ओके. सार्थक अप्रॉक्सिमेट काढलेस का एक्झॅक्ट आले? एक्झॅक्ट आले सर. हो. हो सर. ठीक आहे. रेंज आली का रे कुणाला? हो सर हो सर. ए पोरांनो, रेंज तरी काढू शकता का तुम्ही ह्याची? हो सर. किती आली? रेंजचा फॉर्म्युला काय असतो मॅक्झिमम हाईटला, जरा बोला. यू स्क्वेअर बाय स्क्वेअर बाय जी. स्क्वेअर बाय जी. मग हे 1600 भागिले किती होणार आहे? 10, म्हणजे 160 मीटर होते का? हो सर. हो सर. ओके. आणि हाईट किती असणार आहे ह्या वेळेला मॅक्झिममला? विसरलाय. किती असेल? 40 मीटर. हो. 4 पटीनं कमी असते ना, मगाशीच बघितलं की रे. हो सर. 45 डिग्रीला काय असतं? तुमची रेंज जी आली त्याच्या 4 पटीनं कमी असते हाईट. कळलं तुम्हाला खरंच मी काय म्हटलंय ते? हो हो सर. सर ओके. मग तुम्ही जर व्यवस्थित बघितलं इथं, हे आपलं प्रोजेक्ट आहे, याची हाईट किती आहे? 40 आहे. आणि हे रेंजचा निम्मा म्हणजे किती? 80 ना? यस. हो सर. मग ही माझी डिस्प्लेसमेंट असेल की नाही आता पोरांनो? हो सर. हो सर. ओके. काय येणार आहे? हो सर. 80चा स्क्वेअर प्लस 40चा स्क्वेअर. एखादा स्मार्ट मुलगा काय म्हणणार, सर 10ला अगोदरच बाहेर काढून घ्या. आत काय राहील? 8चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर, हे 10
64 आणि 16 किती असतं रे? 80. 100. किती? 64 आणि 80. 80 असेल ना हे, बरोबर का? 80. हो आणि सर. याला 81 म्हणू शकतो का मी अप्रॉक्सिमेटली? हो सर. अरे करायचं, एवढं भारी टूल आहे आपल्याकडे. 81 चा रूट किती असतो? नाही. म्हणजे किती असणार? 9. 90 मीटर त्याची डिस्प्लेसमेंट असणार. सगळ्यांना समजलं हे कसं आलं? हो सर. आता मगाच्या क्वेश्चनच्या सदम्यातून बाहेर आला का तुम्ही? त्यासारखाच आहे हा, फक्त व्हॅल्यू घेऊन केलाय मी. सांगा. हो हो सर. सर. ठीक आहे. आज खूप डेंजर घेतलंय मी काहीतरी, कळते ना सगळ्यांना? नाही, हा वरचा क्वेश्चन जरा होता सोडा, हा मेन्स लेवलचा होता. हा मला वाटलेलं एवढा येणार नाही तो, पण आला. ठीक आहे. हा क्वेश्चन समजला सगळ्यांना? हा कळला असेल तर वरचा विसरला तरी चालेल तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. हा कळला असेल तर फक्त त्यातलं लक्षात ठेवा की 45 ला ह्याचं 4 पटीनं कमी असतं. ठीक आहे ना? प्रूव्ह केलंय ना मग अशा आपण, बरोबर का? हो सर. हो सर. ठीक आहे. एक लास्ट क्वेश्चन विचारू का तुम्हाला, का बास झाले? विचारा. तुमची इच्छा असेल तर सोडवू शकता, असं काही कंपल्शन नाहीये. पण एक चांगला क्वेश्चन आहे. तुम्ही तुषार सिंचन बघितलंय का रे कधी? हो सर. हो सर. स्प्रिंकलर. हो सर. स्प्रिंकलर. हो सर. हो सर. ओके. त्याचा हो एक सर. क्वेश्चन पडला होता जेईला. ठीक आहे, सोपा आहे तो, एवढा काही अवघड नाही. तुम्ही बागेत वगैरे बघितलं असेल की नाही कधीतरी? ही बाग आहे समजा, अशी बागेचा ग्राउंड आहे हो हा. सर. आणि तिथं असं एकदम लहान असतं बघा ते, असं त्याला असं अशा टाईपचं असतं ते, आणि याच्यातून पाणी फेकलं जात असं सगळीकडे. बघितलंय की नाही आयुष्यात? घरातून बाहेर पडला की नाही? हो सर. बघितलंय सर. हो ठीक सर. आहे. मग ते सगळीकडे पाणी फेकत असतं बाजूला. आता पाणी काय फेकल रे ते? म्हणजे म्हणजे त्याची जेवढी ताकद आहे तेवढ्या लांब फेकू शकतं की नाही ते? यस. हो. मग ते केवढ्या लांब हो फेकू सर. शकतंय असं जर मी म्हटलं, तर मला थिटा 45 डिग्री पकडायला पाहिजे की नाही त्या केसमध्ये? येस ऑर नो? 45 डिग्री. हो सर. ओके, हो सर. ठीक आहे. मग मी म्हटलं की हा जो आहे ह्याची स्पीड, मॅक्झिमम स्पीड किती आहे? तर यू आहे समजा काहीतरी, तेवढ्यानं हा फेकू शकतो. तर किती लांब फेकायचं समजा याला? एवढ्या लांब फेकायचं, जेवढ्या लांब शक्य आहे तेवढ्या लांब. मग मी जर बघितलं तर मला माहित असलं पाहिजे की हा अँगल 45 डिग्री असला पाहिजे, बरोबर ना? यस. हो सर. आता बघा, काय विचार करा थोडासा. आता हे स्प्रिंकलर फक्त इथं असं पाणी फेकतं का इकडं आणि इकडंच, का गोल सगळीकडे फेकत असतं ते? सांगा. गोल सगळीकडे फेकत आहे. गोल सगळीकडे. मग जर त्याला कोणी वरून बघितलं ड्रोन मधून, आता ड्रोन वगैरे या गोष्टी माहिती आहेत ना सगळ्यांना? हो सर. ओके. हो हे सर. जर ड्रोन मधून कोणी बघितलं त्याला, तर हा सर्कल दिसला की नाही स्प्रिंकलरचा त्याला असा? यस. हो सर. हे लक्षात आलंय का सगळ्यांना? इथं मध्ये स्प्रिंकलर आहे बघा ते, हो सर. हो सर. बरोबर इथं मध्ये. मग ते पाणी जे आहे ते असं गेलंय. आता वरून बघितल्यामुळे मला असं दिसालंय, बाजून बघितलं की असं दिसणार. कळलंय का सगळ्यांना? खरंच? हो सर. मग क्वेश्चन सर. काय आला होता हो सर. की किती एरिया भिजवू शकतं आजूबाजूचा? मग त्या केसमध्ये या रेंजला मी रेडियस म्हणू शकतो का? हो हो सर. सर. आले का लक्षात सगळ्यांना? यस. आले सर. हो सर. ओके. ते काय म्हणणार, किती एरिया भिजवू शकतं बाजूचा, असा जर क्वेश्चन तुम्हाला आला तर तुम्हाला काय माहित असलं पाहिजे? इथं मी वाटलं स्प्रिंकलर असं नाव त्याला. ओके. तर ते किती आजूबाजूला किती एरिया भिजवू शकतं? मग एरिया, सर्कलचा एरिया काय असतो रे? बोला. पाय स्क्वेअर. आय स्क्वेअर. आय. आणि इथं माझी जी रेंज आहे मॅक्झिममला किती असते? ती यू स्क्वेअर बाय जी असते की नाही? यस. क्यू स्क्वेअर बाय जी. आणि तोच माझा रेडियस असतो की नाही सर्कलचा? यस. हो सर. अरे कळलंय का सगळ्यांना? मग काय येणार बघा, पाय, आणि इथं काय असणार? यू स्क्वेअर बाय जी चा स्क्वेअर. तुम्हाला नाही कळालं पोरांनो? समजलं सगळ्यांना हे खरंच? हो सर. फिजिक्स शपथ नाही सांगणार आहे मला, खरंच कळलं का तुम्हाला? सांगा. हो सर. ठीक हो आहे. सर. मग ह्या यू स्क्वेअर बाय जी चा स्क्वेअर करायला लागणार अजून एखादा. मग ह्याचा एरिया काय तो बघा, पाय यू रेस टू 4 अपॉन जी स्क्वेअर. कसं आलं? कळलं सगळ्यांना? हा हो सर. ओके. हो सर. येस सर. असाच एक क्वेश्चन पडला होता, इथं गन होती आणि गन सगळ्या बाजूला असे बुलेट गोळ्या मारत होती ती. मग किती लांब अशा गोळ्या मारू शकते? पण एक एवढं हिंसाचार करण्यापेक्षा आपल्याला पाण्याचं एक्झाम्पल परवडतं की नाही रे? यस.
हो सर. हो सर. आपण व्हायलन्स मध्ये घुसायचं नाही जास्त. कळले सगळ्यांना क्वेश्चन? बोला. हो हा सर. सर हो हो सर. सर. हो सर. हे तुमचं थिंकिंग महत्वाचं आहे, हे येणं. ठीक आहे. ऍडव्हान्सला क्वेश्चन पडला होता नाही, पडलेला नाही, प्रॅक्टिस सेशन मध्ये बघितला होता. अशी गन आहे, बाजूला गोळी मारते आणि ती स्वतः गोलगोल आणि फिरते. विचित्र विचित्र क्वेश्चन होते ते, पण तुमचं थिंकिंग जर डेव्हलप झालं ना, ते क्वेश्चन तुम्हाला इझी वाटायला लागतं. ठीक आहे. ओके, चालेल. समजलंय प्रोजेक्टाईल बऱ्यापैकी सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. एक फक्त ना जरा जास्त घेतो, मला एक क्वेश्चन घ्यायचा होता, मी आता घेत नाही, घाबरू नका. ओके, घेत नाही. डोकं सर किती हँग करताय तुम्ही. हा फोटो बघितलाय का रे कधी? इथे एक दाखवतो मी तुम्हाला फोटो, एक मिनिट. हा फोटो बघितलाय का तुम्ही? हो सर. हो सर. सर. हो सर. ह्याचा अनालिसिस तुम्हाला करता येईल बघा. त्यानं किती लांब फेकला होता? 87 मीटरवर, बरोबर का? ओके. आणि त्याला हो आर्मॅटिक सर. कंडिशन पकडली 45 डिग्रीला, आणि त्यांना आम्ही पकडलो होतं. त्याचे हे दुसरी मुलं आहेत फाउंडेशनची, आम्ही शोधून काढलं होतं त्यात किती स्पीड असेल, किती स्पीडनं त्यानं भाला फेकला असेल. तर 30 मीटर पर सेकंड. आता तुम्हाला हे बघितल्यावर कळेल तुम्हाला हे कसं आहे काय, बरोबर ना? आरमॅक्स U²/G वगैरे हे जमेल का तुम्हाला? हो सर. हो सर. सर. ठीक. हे रिअल लाईफला कनेक्ट करता येईल तुम्हाला, काय प्रॉब्लेम नाही. चालेल, चलो भेटू पुढच्या आठवड्यात. काय डाऊट्स वगैरे असले तर पाठवत राहा मला. ओके, बाय, टेक केअर. बाय सर. बाय सर.